बातमी कोकणातून आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या धरणांमधील पाणी पातळीत घट होते। वाढत्या तापमानाचा पाणी पातळीवर परिणाम होतोय। रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे। रत्नागिरी तालुक्यातल्या 5 गावांमधील 25 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। रत्नागिरी जिल्ह्यात तापमानाचा पारा हा वाढतो आहे आणि त्यामुळे सध्या पाणी पातळीमध्ये घट होताना पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात पाणी पातळी जी आहे ती अगदी कमी होते आहे। वाढत्या तापमानाचा परिणाम हा पाणी पातळीवर झालेला पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईची दाहकता या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी तालुक्यात 5 गावांमध्ये 25 वाड्यांना या ठिकाणी टँकरने या ठिकाणी पाणी पुरवठा होताना पाहायला मिळतो आहे। प्रशासनाकडून 5 टँकरने हा पाणी पुरवठा सुरू आहे। सध्या आपण रत्नागिरीतल्या सोमेश्वर गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती आपण बघू शकता की महिला मोठ्या संख्येनं हा टँकर सकाळी आल्यानंतर या ठिकाणी पाणी भरण्यासाठी आलेल्या पाहायला मिळत आहेत। या गावामध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात खारं होतं आणि त्यामुळं या गावात पाणी टंचाईची भीषण समस्या या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, सोमेश्वर, रत्नागिरी।